पीएम मोदी अभिजित दिपके यांची अमेरिकेत भेट. संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आणि मोदींची अमेरिकेत बैठक झाली असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अभिजित दिपके आणि मोदी यांच्या भेटीचे फोटो मला एकाने पाठवले असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मोदींच्या भेटीनंतर दिपके भारतात आल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. तर संजय राऊत यांनी दिपके आणि मोदींच्या बैठकीचा मोठा दावा केलेला आहे. अमेरिकेत ही बैठक झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. राऊत यांच्या दाव्याने चर्चेला उधाण आलेलं आहे. दिपके यांनी अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर पहिल्यांदा दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन केल्यानंतर आज पुण्यामध्ये त्यांचं आंदोलन होत आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस जनता पार्टी चर्चा सुरू असताना आता संजय राऊत यांनी हा मोठा दावा केलेला आहे. अमेरिकेमध्ये मोदी आणि दिपके यांच्या भेटीच्या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुझसे कुछ नहीं होगा. यहाँ के पॉलिटिकल पार्टी सक्षम है लड़ने के लिए. कांग्रेस पार्टी ने नीट के मामले में देश भर में आंदोलन किया है, लेकिन मीडिया नहीं दिखा रही है. अभी मुझे किसी ने दिपके और प्रधानमंत्री का अमेरिका में जो एक मीटिंग हो गई उसका फ़ोटो भेजा है. उसके बाद ये दिपके यहाँ आया ऐसा लोग बोलते हैं. उस बारे में जानकारी मैं ले रहा हूँ. तो आपका आरोप क्या है? देखता हूँ. अभी आरोप नहीं, मैं आरोप नहीं बोल रहा हूँ. लोगों ने कुछ जानकारी मेरे तक पहुँचाई है. नक्कीच 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 त्याच्याविषयी खुलासा आम्ही घेऊ, माहिती घेऊ. आम्ही आगीत उड्या मारणार नाही. आता या देशातले राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना आपले लढे लढायला मजबूत आहेत. पण तुम्ही एक म्हणजे काही दिवसांपूर्वी या कॉकरोच पार्टीला समर्थन दिलं, त्यांच्या भूमिकेला समर्थन दिलं. नक्कीच नक्कीच. पण नवीन माहिती जेव्हा समोर येते तेव्हा ती माध्यमांसमोर मांडणं आवश्यक असते. मी तुम्हाला त्याच्या बाबतीत लवकरच अवगत करीन. तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्यांना सांगतात की सावध राहा, आपली भूमिका नाही मांडा. आम्ही मोठे नेते सुद्धा म्हणजे अगदी एक लक्षात घ्या, कोणीही कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता त्या आंदोलनात गेला नाही. उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे आम्ही तरुणांना आम्ही पाठिंबा दिला. तरुणांचा जे प्रश्न आहे ते रस्त्यावरती जर उतरले असते तर सरकारने त्यांचं ऐकायला हवं ही आमची भूमिका आहे. पण कोणी या माध्यमातून सरकारला मदत करत असेल काही वेगळ्या भूमिकेतून तर त्याच्यावरती आमचं लक्ष ठेवणं हे गरजेचं आहे. मॅनेज केले जाते आंदोलन असं तुम्हाला? मी असं आता काहीच म्हणणार नाही. या क्षणी मी काहीच म्हणणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.